हिंदू धर्मात वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून मानली जाते. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचे वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर, अनितीवर आणि असत्यावर तसेच सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या 9 दिवसात हे 9 दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तर त्याचं महत्त्व काय आहे याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊया. पितृपक्षाचा महिना सगळा संपत आलेला आहे आणि लगेच वेध लागतायत ते नवरात्रीचे, घटस्थापनेचे. दरवर्षी शरद ऋतू चालू झाला की अश्विन महिना सुरू होतो आणि त्यावेळेस शरद ऋतू चालू होतो. शरद ऋतूमध्ये अश्विन पक्षाच्या प्रतिपदेपासून हा नवरात्रीचा उत्सव सुरू होतो. नवरात्रीचे विशेष महत्व, नवरात्रीमध्ये 9 दिवस भक्त दुर्गा देवीची विविध रूपाने पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. असे मानले जाते की दुर्गा देवीची 9 दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा व त्रास ती दूर करते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवळातली, आपल्या घराची, मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशाची म्हणजेच घटाची स्थापना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त कलश स्थापन म्हणजेच घटस्थापन करतात आणि या 9 दिवसांमध्ये उपवास देखील करतात. आता हे नवरात्र साजरे करण्यामागची आख्यायिका काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या आख्यायिकेनुसार नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पौराणिक कथेनुसार, पहिल्या कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, कोणताही राक्षस किंवा पृथ्वीवरील कोणताही मनुष्य त्याला मारू शकत नाही. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. ही पहिली आख्यायिका आहे. म्हणून नंतर आपण दसरा साजरा करतो. 9 दिवस तुंबळ युद्ध केलेलं आहे देवीने. दुसऱ्या आख्यायिकानुसार भगवान श्रीराम लंकेवर हल्ला करणार होते. त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. रामाने रामेश्वरला 9 दिवस देवीची पूजा केली आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने रामाला विजयाचा आशीर्वाद दिला. त्यानंतर 10व्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून लंकाही जिंकली. या 10व्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो. धन्यवाद. नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात. त्याच पद्धतीने देवीला प्रसन्न करण्यासाठी देखील हे व्रत केले जाते, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.